नमस्कार, मी प्रणिता। आज आहे आपल्या क्लासचा दुसरा दिवस। तर दुसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण गळ्याचे आकार, मुंड्याचे आकार आणि बाहीचे आकार शिकलेले आहेत। आणि ज्या मैत्रिणी आज चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी कालचाही व्हिडिओ नक्कीच बघा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोर्टक्स ब्लाउजची पेपर कटिंग बघणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य बघूया आणि वेळ न लावता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। तर बघा, आता आपल्याला इथे पेपर कटिंग करण्यासाठी लागणार आहे मापाचा ब्लाउज। तुमच्याकडे जो ब्लाउज आहे तर तो तुम्ही ब्लाउज घ्या। त्यानंतर एक स्केल पट्टी लागणार आहे आणि न्यूजपेपर। आता प्रत्येकाच्या घरात न्यूजपेपर असतो म्हणून मी इथे न्यूजपेपरचाच वापर करत आहे। आणि त्यासाठी एक कात्री लागणार आहे, इंच टेप लागणार आहे आणि वही लागणार आहे, वही आणि पेन। तर बघा, आता वहीवर आपल्याला मापे लिहून घ्यायची आहे। तर ती मापे कोणकोणती घ्यायची आहेत ते बघूया। तर सर्वात अगोदर घ्यायची आहे पूर्ण उंची, त्यानंतर आहे छाती, कमर, मागचा गळा, पुढचा गळा, बाही लांबी, दंडघेर आणि शोल्डर। आता ही मापे तुम्ही ह्याच पद्धतीने वहीमध्ये लिहून घ्या आणि त्यामध्ये आपल्याला ब्लाऊजच्या मापावरून जेवढी मापे आलेली आहेत तेवढी आपल्याला लिहून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला किती वाढवायचं आहे ते आपण पाहणार आहोत। तर आता हा पेपर इथे बाजूला ठेवून घेऊया। आणि आता घ्यायचा आहे मापाचा ब्लाऊज। तर बघा, हा फोर्टक्सचा मापाचा ब्लाऊज आहे। तर आता ब्लाऊजवरून आपल्याला माप कसं घ्यायचं ते अगदी सविस्तर आपण पाहणार आहोत। तर ब्लाऊज पूर्ण उंचीचं माप घेताना कधीही आपल्याला मागच्या बाजूने माप घ्यायचं आहे। तर माप घेताना हे आहे ब्लाऊजचं शोल्डरचं जे हे शिवण असते, तर ह्या शिवणापासून आपला हा पाठीमागचा जो टक्स असतो तर त्या टक्सपर्यंत आपल्याला इथे पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे। तर बघा, टेपची ही जी पांढऱ्या कलरची बाजू असते तर ह्या बाजूकडून आपल्याला माप घ्यायचं असतं। तर आता इथे ह्या शोल्डरच्या शिवणावर आपल्याला असा टेप ठेवून घ्यायचा आहे आणि इथे आपला जो टक्स आहे तिथे थोडंसं असं ओढून आपल्याला इथे माप घ्यायचं आहे। तर बघा, या ब्लाऊजचं माप आलेलं आहे 14 इंच। तर आपण इथे जी पूर्ण उंची लिहून घेतलेली आहे तर तिथे आपल्याला इथे 14 इंच लिहून घ्यायचं आहे। आता त्यानंतर घ्यायचं आहे छातीचं माप। तर आता छातीचं माप आपण पूर्ण घेऊन त्याचा चौथा भाग करायचा। ह्या भानगडीत आपण पडायचंच नाही। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपण ज्या साईडने हुक लावतो ना त्या साईडने आपल्याला इथे छातीचं माप घ्यायचं आहे। तर ह्या बाजूने आपली ही अर्धा इंचाची वाढीव पट्टी असते तर ह्या बाजूने नाही घ्यायचं। तर आपली ही जी हुकची पट्टी असते ना त्या साईडने आपल्याला इथे छातीचं माप घ्यायचं आहे। तर छातीचं माप घेताना आपल्याला ह्या गळ्यापासून इथे ह्या मुंड्यापर्यंत असा टेप घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने थोडंसं ओढून घ्यायचं आहे। तर बघा, इथे आपल्या छातीचं माप आलेलं आहे 9 इंच। तर इथे आपल्याला 9 इंच असं लिहून घ्यायचं। आता त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे कमरेचं माप। कमरेचं माप घेताना शेवटच्या हुकापासून ते आपल्याला ह्या शिवणापर्यंत असं मोजून घ्यायचं आहे। तर इथे आलेलं आहे कमरेचं माप आलेलं आहे 7.5। तर इथे आपल्याला 7.5 लिहून घ्यायचे। आता घ्यायचं आहे समोरचा गळा। समोरच्या गळ्याचं माप घेताना आपलं जे हे शोल्डरचं शिवण असते तिथून आपल्याला इथपर्यंत असं मोजून घ्यायचं आहे। तर आपला समोरचा गळा आलेला आहे 6 इंच। तर इथे आपल्याला 6 इंच लिहून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे मागचा गळा। मागचा गळा घेताना आपल्याला ह्या शोल्डरच्या शिवणापासून ते गळ्यापर्यंत असं मोजून घ्यायचं आहे। तर आता मागचा गळा आपल्याला आलेला आहे 9 इंच। तर बघा, आपण इथे 9 इंच लिहून घ्यायचे। आता घ्यायची बाही लांबी। तर बघा, आता हे शोल्डरचं जे शिवण असते ना इथून इथपर्यंत आपल्याला ही बाही लांबी घ्यायची। तर इथे आपल्याला टेप ठेवून घ्यायचं आहे आणि इथे घ्यायची। तर आपली बाही लांबी आलेली आहे इथे 4 इंच।
लगेच आपल्याला दंडघेऱ्याचंही माप घ्यायचं आहे. दंडघेऱ्याचं माप ह्या पद्धतीने इथे ठेवून आपल्याला घ्यायचं आहे. तर बघा, दंडघेरही आपला आलेला आहे 6.5 इंच. बाही लांबी आलेली आहे 4 इंच आणि दंडघेर आलेला आहे 6.5 इंच. 6.5 इंच आणि शोल्डर. आता इथे शोल्डरचं माप घ्यायचं आहे. शोल्डरचं माप आहे 2 इंच. तर आपल्याला इथे 2 इंच घ्यायचे. तर बघा, ह्या पद्धतीने आपण ब्लाऊजवरून मापे घेतलेली आहे आणि सावकाश आणि सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. जर तुम्हाला समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा. आता हा ब्लाऊज इथे आपण बाजूला ठेवून घेऊया. आता बघा, ब्लाऊजवरून आपली ही मापे आलेली आहेत. आता पूर्ण उंची 14 इंच आहे. तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढवून आपल्याला घ्यायचं आहे 15 इंच. आता त्यानंतर छातीचं माप आहे 9 इंच. तर त्यामध्ये आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचे. तर इथे घ्यायचे 11 इंच. कमर आहे 7.5 इंच. तर ही आपल्याला फिटिंगसाठी लागणार आहे. मागचा गळा आहे 9 इंच. त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे 9.5 इंच. पुढचा गळा आहे 6 इंच. त्यामध्येही आपल्याला अर्धा इंच वाढवून इथे 6.5 इंच घ्यायचे. आता बाही लांबी आहे 4 इंच. त्यामध्ये 1 इंच वाढवून आपण घेऊया 5 इंच. आता अस्तरची बाही असेल तर आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे आणि बिना अस्तरची असेल तर इथे 1.5 इंच वाढवायचं आहे. तर आपण आता सध्या इथे 1 इंचच वाढवून घेतलेलं आहे. दंडघेर आहे 6.5 इंच. तोही आपल्याला फिटिंगसाठी लागणार आहे. शोल्डर 2 इंच आलेला आहे. तर ते आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला वाढवून कसं घ्यायचं आहे तेही तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण पेपरवर मार्किंग करून घेऊया. तर बघा, आता हा पेपर आपण एक पेपर घेतलेला आहे. आता जी बंद बाजू आहे तर त्या बाजूकडून आपल्याला इथे गळा टाकून घ्यायचा आहे. बंद बाजू ही आपल्या साईडने ठेवून घ्यायची आहे. सर्वात अगोदर घ्यायची आपल्याला इथे पूर्ण उंची. पूर्ण उंची घेताना आपली इथे मापावरून आलेली आहे 14 इंच. त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपल्याला इथे घ्यायची आहे 15 इंच. तर आता इथे मी स्केच पेनचा वापर करते जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसेल. यासाठी तुम्ही इथे साध्या पेनचाही वापर केला तरीही चालतं. तर बघा, आपण इथे 15 इंचावर मार्किंग करून घेतले. पेपर व्यवस्थित असं इथे ठेवून घ्यायचा आहे. आता वरच्या साईडने आपल्याला इथे टाकायचा आहे गळा. तर गळा आपण शक्यतो इथे 2.5 इंचावरच टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपलं शोल्डर आलेलं होतं 2 इंच. तर शोल्डरही आपण इथे 2.5 इंच घ्यायचे. गळा आणि शोल्डर दोन्हीही 2.5 इंच आपण घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला मुंढ्याचं माप घ्यायचं आहे 6 इंच. 6 इंचावर मार्किंग करून घ्यायची. तर आता माप घेताना तुम्ही जसं ब्लाऊज घेतलेलं आहे तुमचं माप येईल तसं तुम्ही इथे घ्या. मी माझ्या ब्लाऊजच्या मापावरून माझी मापं घेतलेले आहे. तुमच्याजवळ जे ब्लाऊज आहे त्या मापानुसार तुम्ही घ्या. आता गळा आपला आलेला होता 6 इंच. त्यामध्ये अर्धा इंच वाढून 6.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि खालच्याही साईडने आपण 2.5 इंचावर मार्किंग करून घेतली. तुम्हाला जर खालच्या साईडने ब्रॉड गळा पाहिजे असेल तर तुम्ही इथे 3 इंचावरही मार्किंग करून घेऊ शकता. पण सध्या तुम्ही इथे 2.5 इंचावरच मार्किंग करून घ्या. तर बघा, ह्याही बाजूने आपण बॉक्स तयार करून घेतला. ह्याही बाजूने बॉक्स तयार करून घेतला. आता इथे आपल्याला मुंढ्याचे आकार द्यायचे आहे. तर इथे 1 इंचावर आणि 1.5 इंचावर अशी इथे मार्किंग करून घ्यायची आहे समोरचा आणि मागच्या मुंढ्याचा आकार देण्यासाठी.
तर बघा आता इथे काय करायचं आहे, दोन्हीचं सेंटर काढून घ्यायचं आहे. तर 6 इंचाचं सेंटर 3 इंचावर काढून घेतलं आहे. आणि आता आपल्याला समोरच्या आणि मागच्या मुंड्याचे इथे आकार देऊन घ्यायचे आहेत. तर बघा अगोदर हलक्या हाताने असे आपल्याला आकार देऊन घ्यायचे आहेत. आपण कालच्या व्हिडिओमध्ये आकार कसे द्यायचे आहे ते अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तर तुम्ही हे आकार अगदी छान असे देऊ शकता. मागचा आणि समोरचा आकार देऊन घेतला आहे. त्यानंतर आपल्याला इथे द्यायचा आहे गळ्याचा आकार. तर बघा आता इथे आपलं छातीचं माप आलेलं आहे 9 इंच. 9 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आणि त्यापुढे 2 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची. किंवा तुमच्याकडे जर कपडा कमी असेल तर तुम्ही 1.5 ते 2 इंच अशी शिलाई मार्जिन ठेवू शकता. आता खालच्याही साईडने आपण तेवढीच मार्किंग करून घ्यायची. तर बघा आता इथे आपल्याला द्यायचा आहे क्रॉसपट्टीचा आकार. आता गळ्याच्या खाली आपल्याला इथे 3.5 इंचावर अशी मार्किंग करून घ्यायची आणि मुंड्याच्या खाली 2.5 इंचावर अशी मार्किंग करून घ्यायची. आता दोन्ही साईडने मार्किंग करून झाल्यावर आपल्याला अर्ध्यामध्ये सरळ आणि क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे थोडंसं अजून डार्क करून घेते जेणेकरून तुम्हाला स्पष्ट दिसेल. तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला इथे क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा. आता हे दोन्ही आकार तुम्हाला शिकवलेले होते. क्रॉसपट्टीचा आकार सोपा आहे. अर्ध्यात सरळ घ्यायचं आणि थोडंसं असं इथे तिरका आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे टक्स टाकण्यासाठी आपण इथे 4 इंचावर मार्किंग करून घ्यायची. आता इथे दोन्हीचं सेंटर काढून घ्यायचं आहे आणि इथे हे दोन्हीच्या सेंटरमध्ये 6.5 किंवा 3 वर अशी आपण इथे मार्किंग करून घेऊया आणि मुंड्यातूनही आपल्याला असा आकार द्यायचा आहे. आता इथे मधला जो टक्स असतो तर तो आपल्याला इथे 1 इंचावर असा टाकून घ्यायचा आहे आणि वर 2.5 इंच. आता 4 टक्स ब्लाऊजसाठी आपल्याला हा सेंटरचा जो टक्स असतो तर तो टक्स आपल्याला थोडासा मोठा घ्यायचा असतो जेणेकरून आपला ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसेल यासाठी. बघा काजबटन पट्टीच्या साईडचा टक्स. आता हा मुंड्यातून आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आणि हा साईडचा टक्स. तर बघा आता इथे 4ही टक्स आपण टाकून झालेले आहेत. आता एवढं आपल्या ब्लाऊजची फिटिंग आहे आणि ही जी सोडलेली आहे तर आता ही आपली आहे शिलाई मार्जिन. तर ही आपण इथे 1.5 इंच ठेवलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता. आता हा टक्स आहे तर तोच आपल्याला फक्त 1 इंचचा घ्यायचा आहे. बाकी हे आपल्याला अर्धा इंचाचे असे घ्यायचे आहे. तर आता ह्या ब्लाऊजची परत एकदा आपण माप टाकून पाहूया. तर बघा आता गळा आपण घेतलेला आहे 2.5 इंच, शोल्डर घेतलेला आहे 2.5 इंच, इथून एवढा आपला मुंढा घेतलेला आहे 6 इंच. आता हे 1 इंच आणि हे अर्धा इंच, तर हे पूर्ण मिळून आपण 1.5 इंच असं घेतलेलं आहे. इथून एवढं 1 इंच आणि पुढं अर्धा इंच. 1 इंचावर आपण हा समोरचा मुंडा टाकलेला आहे आणि हा 1.5 इंचावर टाकलेला आहे तर तो आपला मागचा मुंडा आहे.
आता इथे गळा घेतलेला आहे आपण 6 इंच, तर हा गळा तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर तुमच्या ब्लाऊजचा 5 इंच, 5.5 इंच, 6 इंच, 6.5 इंच जेवढा गळा येईल तेवढा तुम्हाला घ्यायचा आहे. आता हा घेतलेला आहे आपण इथे 2.5 इंचच घेतलेला आहे. खालची ही रुंदी आपण 2.5 इंच घेतलेली आहे, वरची ही रुंदी 2.5 इंचच घेतलेली आहे. आता इथून एवढा आपण घेतलेला आहे, क्रॉस पट्टी घेतली 3.5 इंच आणि ह्या साईडने घेतलेली आहे 2.5 इंच. ही शिलाई मार्जिन आपण ठेवलेली आहे 1.5 इंच. आणि आता हे टक्स आपण इथे टाकून घेतलेले आहेत. हा टक्स 1 इंचाचा टाकला. इथून एवढा आपण 4 इंचाचा असा अंतर घेतलेला आहे. हा सेंटरमधून टाकलेला आहे, ह्या दोन्हीचा सेंटर घेऊन टाकलेला आहे आणि हा हे दोन्हीचा सेंटर घेऊन टक्स टाकलेला आहे. तर बघू शकता इथे व्यवस्थित असं मी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला छानपैकी समजलंच असेल. तर नाही समजलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. तर बघा आता आपण ही कट करून घेऊयात. आता कट करण्यासाठी तुम्हाला वेगळी कात्री वापरायची आहे. आपण कात्रीने कपडा कट करतो तर ती कात्री नाही घ्यायची आहे. आता ही कात्री माझी आहे कपडा कट करण्यासाठी आणि वापरायला खूप छान अशी कात्री आहे. आता ह्या कात्रीने इथे मी पेपर कट करून घेते. तर बघा इथून सुरुवात करायची, हे इथून, आणि हा जो वरचा मुंडा आहे तर त्या मुंड्याची आपल्याला इथे कटिंग करायची, जेणेकरून आपला मागचा आणि समोरचा दोन्ही भाग वेगवेगळे होतील. आता इथे कट करताना आपल्याला अगदी हात वळून असं कट करून घ्यायचं आहे. मुंडा कट करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे. मुंड्याचे आकार जर व्यवस्थित आले तरच आपला ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसतो, नाहीतर ब्लाऊज बिघडतो. तर त्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक मुंड्याचे आकार कट करायचे आहेत. मुंड्याचा आकार आणि गळ्याचेही आकार कट करताना आपल्याला हात वळून कट करून घ्यायचे. आता इथे सेंटरमध्ये जो जॉईंट आहे तर तो आपण इथे कट करून घेऊया. तर बघा आता इथे मागची बाजू आणि समोरची बाजू अशी वेगवेगळी झालेली आहे. आता ही समोरची बाजू सध्या आपण बाजूला ठेवूयात. मागच्या बाजूचा आपण इथे गळा कट करून घेऊया. तर बघा गळा रुंदी घ्यायची 2.5 इंच आणि उंची आता आपण 9 इंच होते तर अर्धा इंच वाढून 9.5 इंचावर इथे मार्किंग करून घ्यायची. खालच्या साईडने 3 इंच घेते. तर बघा आता इथे आपण 3 इंचावर मार्किंग केलेली आहे. आणि इथे आपल्याला आता गोल गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. गळा कट करताना आपल्याला असा हात वळून गळा कट करून घ्यायचा आहे. आणि आता इथे नाही का मागच्या साईडने आपल्याला थोडंसं अर्धा इंच असं सिल्क कट करून घ्यायचं आहे. बऱ्याच मैत्रिणींचे काय होतात, हे ब्लाऊज मागच्या साईडने वर उचलल्यासारखे होतात आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही कट केले तर असा ब्लाऊज परफेक्ट बसतो आणि ह्या साईडची फिटिंग आहे तर ती फिटिंग खूप छान येते. तर त्यासाठी थोडंसं आपल्याला इथे अर्धा इंचाचं असं क्रॉस कट करून घ्यायचं आहे. आणि हे जे मध्ये उचलण्याचा प्रॉब्लेम आहे तर तो येत नाही, तर त्यासाठी या पद्धतीने नक्कीच कट करून बघा. तर आता मागची बाजू बाजूला ठेवून घेऊया. आता इथे आपल्याला ही क्रॉसपट्टी कट करून घ्यायची.
आता हे टक्स आहेत तर तिथे आपण छोटे छोटे कट देऊन घेऊया. आणि आता मुंडा आहे तर तो मुंडा आपण इथे कट करून घेऊया. तर बघा परफेक्ट असा मुंडाही आपण कट केलेला आहे आणि इथे आपण छोटासा कट देऊन घेऊया. आपल्याला करायचा आहे गळा कट. तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला हात वळून गळा कट करून घ्यायचा आहे. आणि बघू शकता परफेक्ट अशी आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे. तर बघा आता समोरची बाजू ही आपली छान अशी आपण इथे कट करून घेतलेली आहे आणि मागची ही बाजू आपली कट करून झालेली आहे. बघा हे आपण आता बाजूला ठेवून घेऊया. तर आता आपल्याला कट करायचे आहे बाहेर. तर बघा बाही कट करताना आपल्याला जी बंद बाजू आहे तर त्या बाजूकडून आपल्याला इथे पूर्ण उंची घ्यायची आहे. तर ब्लाऊजची पूर्ण उंची होती 4 इंच, त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपल्याला इथे 5 इंचावर मार्किंग करून घ्यायची. आणि रुंदीला आपण इथे 9 इंच घेऊया. आपलं छातीचं माप आहे 9 इंच, तर इथे 9 इंच घेऊया. तर तुम्ही 8.5 इंच घेतलं तरीही चालते. आणि बघा अशी सरळ रेष इथे ओढून घेऊया. आणि इथे उभी एक रेष ओढून आपण बॉक्स तयार करून घेऊया. तर आता इथून एवढी आपल्याला इथे 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. आता ह्याला म्हणतात कॅप हाईट. तर आपण इथे कॅप हाईट घेतलेली आहे 2.5 इंच. आपण शिलाई मार्जिन 1.5 इंच ठेवलेली होती, तर इथे 1.5 इंचावर मार्किंग करून इथेही आपल्याला एक सरळ रेष ओढून घ्यायची. आता इकडून जी बंद बाजू आहे तर त्या बंद बाजूकडून आपल्याला 1.5 इंचावर अशी मार्किंग करून घ्यायची. आणि इथून इथपर्यंत आपल्याला असा बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा आणि त्यानंतर आपल्याला इथे खालच्या साईडने 1/2 इंच असा मासोळी आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा इथे आपण छान असा इथे मासोळी आकार सुद्धा देऊन घेतलेला आहे. आता ह्या आकाराची तुम्हाला प्रॅक्टिस करायला सांगितलेली होती, तर तुम्ही छानपैकी प्रॅक्टिस केलेलीच असेल. ज्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे तर त्यांच्यासाठी हे आकार द्यायला सोपं जाईल. आणि ज्यांनी प्रॅक्टिस केली नाही तर त्यांनी प्रॅक्टिस करून घ्या, जेणेकरून आपला ब्लाऊज बिघडणार नाही. यासाठी मुंड्याचे आणि बाहीचे आकार येणं खूप गरजेचं आहे. आकार व्यवस्थित आले तरच आपला ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगला येतो. ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग येण्यासाठी कटिंग परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे. तर बघा आता इथे आपल्याला हा वरचा जो आकार आहे तर तो कट करून घ्यायचा आहे. आपल्याला वरचा आकार इथे कट करून घ्यायचा आहे. आणि आता एकच बाजू आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि खाली जो आकार आहे तो आकार आपल्याला इथे कट करून घ्यायचा. तर बघा कट करताना सुद्धा आपल्याला जसा आकार आहे तसाच हात वळून आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आणि बघू शकता आपली इथे बाहीची ही कटिंग करून झालेली आहे. आता बघा ब्लाऊजची आपली इथे पूर्ण पेपर कटिंग तयार झालेली आहे. आता ही पेपर कटिंग तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुमच्या काही ज्या मैत्रिणी शिवणकाम शिकण्याची इच्छा असेल तर त्यांना लिंक शेअर करा. धन्यवाद.